गाईचा विषय आहे, दुभती नसेल तर कामाची नाही, आता त्याच्यावर उत्तर आलेलं आहे. तर बैलाचं सुद्धा तेच आहे, त्यांचे जे शेण आहे, गोमूत्र हे उपयोगाचं शेतीपुरतं. हां, त्याच्यावर सकारात्मक विचार करू. आता तरी असा कुठला विचार नाही. मी पण शेतकरी आहे. महाराष्ट्रात अनेक लोक शेतकरी आहेत. जवळपास शेतकऱ्यांची संख्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त आहे. आता सभागृहात काहींनी काय काढलं की आमच्याकडं पण गोठ्यामध्ये भाकड जनावर असली तर त्यालाही 50 रुपये द्या. जर 1 कोटी शेतकऱ्यांच्या इथं बसलेले बहुतेकांच्याकडे भाकड जनावर असतात त्या गोठ्यात. आता तिथं शोधायचं कोण, ही भाकड आहे का दुभतंय? उद्याच्याला 10 जनावर भाकड दाखवली तर 10 गुणिले 50 म्हणजे 500 रुपये रोज तिथं आम्हाला द्यावे लागतील. 800 गुणिले 1 कोटी आमचं बजेट ह्याच्यात खर्च होईल. यामध्ये मधी निर्णय काय घेतलाय सरकारने? गोशाळा, जे गोशाळा काढतात तिथं आम्हाला रेकॉर्ड ठेवता येतं. त्या संस्था तशा बघितल्या तर चांगल्या असतात आणि तिथं जर काही चुकीचं कुणी केलं तर आम्हाला त्याचं ऑडिट करता येतं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, भावनिक मुद्दा जरी असला, वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या हे सगळं करत आलेलं आहे आणि आता संकरित जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे. आता त्या परदेशातनं आलेल्या संकरित जनावराला 50 रुपये द्यायचे का आपल्या देशीला द्यायचे, हाही प्रश्न आहे ना. त्यामुळे बऱ्याचदा मी बघतो या सभागृहात असं काही आमची तिजोरी अशी ओतून वाहती, अशी की काय ओसंडून वाहती, ओसंडून वाहती, असा सगळा समज सगळ्यांचा होतो. भावनिक मुद्दा आम्हालाही कळतो. जरूर ह्याच्याबद्दल संरक्षण केलं पाहिजे. किंवा मगाशी उत्तरात दिलंय की बोगस गोरक्षक बनून लुटमार केली जाते, त्याही बद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू, पोलीस खात्याला विश्वासात घेऊ. पण हे फक्त गोशाळामध्ये असणाऱ्या भाकड पुरतच मुद्दा मर्यादित राहणार आहे. ही गोष्ट सभागृहांनी आणि देशी हे सभागृहांनी आणि राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.